शुभविवाह या मालिकेच्या 6 ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये आकाश क्षितिजाला घेऊन आता घरी येतो। घरी आल्यावरती मानसी सांगायला लागते, थांबा थांबा, तर दारातच थांबा भाऊजी। आणि तोपर्यंत अथर्व सांगत असतो, क्षितिजा आली, दे ना माझ्याकडे क्षितिजाला। यावरती मानसी सांगते, थांबा मी औक्षण करते। यावरती अथर्व म्हणतो, पण ताईने क्षितिजाची कस्टडी अशी पटकन कशी दिली, मला तर काहीच कळत नाहीये। यावरती मग आता आकाश सांगायला लागतो, मुळातच भूमीची वागण्याची पद्धत आणि वेगळंच आहे, ती या सगळ्यामध्ये काय करू शकेल कुणीही सांगू शकत नाहीये। असं म्हटल्यावरती मग आता मानसी सांगते, एक मिनिट, मला काय वाटतं माहितीये का, मी जीवतीचं पूजन सुद्धा करून घेते। त्यावरती लगेचच आता इकडे आकाश म्हणतो, नाही, भूमीने जीवतीचं पूजन केलेलं आहे, म्हणजे मीच तिला तसा आग्रह केला होता आणि त्यामुळे तिने जीवतीचं पूजन केलेलं आहे। अथर्व म्हणतो, खरंच मला ताईचं वागणं काही कळत नाहीये। यावरती आकाश म्हणतो, अशीच आहे ती, मला तिचं वागणं बरोबर समजतं। असं म्हटल्यावरती मग आता मानसी औक्षण करते आणि क्षितिजाला घरात घेते। क्षितिजाला घरात घेतल्यावरती मग आता मानसी सांगायला लागते, खरं सांगू का, तर ताईने जरी क्षितिजाची कस्टडी तुम्हाला दिली असली ना, तरी या सगळ्यामध्ये ताई एकटी पडणार आहे। म्हणजे आतापर्यंत क्षितिजा तिच्यासोबत होती, पण आज ताई एकटी पडली आणि ताईला या गोष्टीचं किती दुःख झालं असेल ना, हे आपण सगळेच जण समजू शकतो, असं ती म्हणायला लागते। तोपर्यंत मग आता लगेचच इकडे अथर्व मानसी क्षितिजा सोबत खेळायला लागतात। क्षितिजा ये असं म्हणत तिला आपल्या जवळ घ्यायला लागतात। बरं, हे सगळं चालू असताना या दोघी जणी पाहत असतात आणि ही आता लगेचच बोलायला लागते, पौर्णिमा हे काय, म्हणजे ह्या जानकीने या आता भूमीने लगेचच हिला कसं काय दिलं क्षितिजाची कस्टडी। यावरती मग आता इकडे सांगायला लागते, रागिणी, मला पण कळत नाहीये की नक्की ह्यांचं चाललंय तरी काय। म्हणजे आता ही या घरामध्ये आले, एका अर्थाने बरं सुद्धा आहे, पण ह्या कार्टीला जाऊन बघूया चल, असं म्हणत ती आता क्षितिजाला भेटायला येते आणि आलं का आमचं बाळ, आलं का आमचं बाळ, दे दे बघू आमच्याकडे, किती छान क्षितिजा, किती मी दिवसांनी तुला बघते, शेवटी या घराण्याचं वारस या घरामध्ये परत आलेलं आहे, असं म्हणत ती आता क्षितिजाला आपल्या जवळ घेते आणि ज्या क्षितिजाला एकेकाळी भूमीच्या ओटीतून काढून तिने रस्त्यावरती फेकलेलं असतं, ते क्षितिजा दिमाखामध्ये या घरात राज्य करायला आले, ही गोष्ट तिला कशी सहन व्हायची, आणि त्यात पण भूमीने इझिली दिलं, मग ती वेगळा डाव टाकते आणि ती म्हणते, कसं आहे ना आकाश, म्हणजे भूमीला ज्या पद्धतीने तू नकोसा झालायस ना, तू तिला नकोसा आहेस म्हणून तुला टाकून दिलात, तसंच तू नकोसं झाल्यावरती तिला क्षितिजा कशाला हवी असेल, मग क्षितिजाला सुद्धा तिची कटकट नको आणि त्यात तू मागितलंस, म्हणूनच या सगळ्यामध्ये तिने पाठवून दिलेलं आहे, तिला ना तू नको आहेस ना क्षितिजा नको आहे, आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये तिने असा हा डाव खेळलेला आहे। तुला कळत नाही आकाश, तू खूप साधा भोळा आहेस, हे भूमीचे डाव आहेत, डाव। यावरती आकाश म्हणतो, बिलकुल नाही, भूमीने हे सगळं केलेलं आहे कारण मला आणि तिला एकत्रित राहता यावं, म्हणजे क्षितिजा ही आमच्यामध्ये असलेला दुवा आहे, दुवा, आणि क्षितिजा आमच्यामधला दुवा हा कधीच दूर होऊ शकणार नाहीये। म्हणूनच भूमीने या सगळ्यामध्ये आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी हे सगळं केलेलं आहे। याच्यामध्ये भूमीचा दुसरा कोणत्याही प्रकारचा डाव नाहीये। मी माझ्या भूमीला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो, कुणीही कितीही फितवण्याचा प्रयत्न केला असला तरी आकाश आपल्या मतावरती ठाम असतो की काहीही झालं तरी सुद्धा भूमी माझ्याबद्दल कोणत्याही प्रकारचा वाईट विचार करू शकत नाही किंवा माझ्या विरुद्ध कोणतंही कारस्थान पण करू शकत नाही। रागिणी विचार करते, मी या सगळ्यामध्ये आता इतकं त्याला हे करण्याचा प्रयत्न करते, पण आकाश हा आहे की तो अजिबात काही ऐकायला तयार नाहीये। आणि त्यानंतर आकाश सांगायला लागतो, मुळातच क्षितिजासाठी कोर्टामध्ये भांडणं हे तिला अजिबात पटलेलं नाहीये आणि त्याचसाठी तिने हे सगळं केलेलं आहे। आता हा आकाश आपलं काही ऐकायला मागत नाहीये आणि त्यामुळे आता इकडे अस्वस्थ बसलेली रागिणी वेगळा डाव खेळते। तोपर्यंत भूमी जिवंतिकेची जिथे पूजा केलेली आहे त्या ठिकाणी रडत बसलेली असते आणि भूमीला आपल्या क्षितिजाची आठवण येत असते आणि त्याच वेळेला भूमी आता आठवण काढत रडत असताना इकडे शंकरषण येतो। शंकरषण हे सगळं पाहतो आणि शंकरषणने हे सगळं पाहिल्यावरती त्यानंतर तो विचार करतो, आत्ताच्या घडीला मी कोणत्याही प्रकारे भूमीला डिस्टर्ब करू इच्छित नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा तिला स्वतःला वेळ काढू दे, तिला या सगळ्यामध्ये वेळ निघू दे आणि काहीही झालं तरी सुद्धा ती स्वतःहून ज्या वेळेला यातून बाहेर पडेल ना
त्याच वेळेला मी या सगळ्यामध्ये तिला आता बोलेन, कारण काही झालं तरी सुद्धा तिने स्वतःहून या सगळ्यात बाहेर पडणं गरजेचं आहे. तिला तिची स्पेस मिळाली तर ही या सगळ्यातून बाहेर येईल आणि स्वतःला सावरेल, असं म्हणत तो एकटाच भूमीच्या इथे बसून ज्या वेळेला असतो आणि त्याच वेळेला तिकडून आता ओजस येतो. ओजस पाहतो तर भूमी रडत असते आणि तो आता एकदम तिच्याकडे पाहायला लागतो आणि इकडे शंकरशनला विचारतो की या का रडत आहेत. त्यावरती मग आता शंकरशन सांगतो त्यांचं छोटं बाळ आहे ना, ते त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या बाळाला त्यांच्यापासून लांब नेण्यात आलेलं आहे, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो पण का, ती क्षितिजा किती छोटी होती, ते बाळ किती लहान होतं आणि त्याला असं हिसकावून घेण्याची काय गरज पडली होती, असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे ते सांगायला लागतो की खरंच आहे, तिला किती वाईट वाटलं असेल बघ तरी तू, असं म्हटल्यावरती मग आता ओजसला असं वाटतं की आपण या सगळ्यामध्ये जाऊन आता भूमीला समजवायला पाहिजे आणि म्हणून तो भूमीच्या जवळ येतो. भूमीच्या खांद्यावरती हात ठेवतो. रडू नको ना तू, असं म्हणायला लागतो. भूमीला एका शब्दाने इतकं तिचं ऊर भरून येतं आणि भूमीला ढसाढसा रडू यायला लागतं आणि त्यानंतर ती म्हणते ओजस. यावरती ओजस तिचे डोळे पुसतो आणि तू मला बाळा म्हणू शकतेस, असं तिला म्हणतो. बाळा म्हणू शकतेस म्हटल्यावरती भूमीचा आता तोल ढासळतो आणि भूमी ढसाढसा रडत ओजसला आपल्या जवळ घेते. ओजसला जवळ घेऊन ती आता रडायला लागते. ऍक्च्युली भूमीने या सगळ्यामध्ये आता इकडे ओजसला जवळ घेतात त्याला पण छान वाटतं आणि भूमीला पण छान वाटतं आणि हे सगळं बघून शंकरशनला खूप आनंद होतो की हळूहळू भूमी आणि आता ओजस यांच्यामधलं नातं दूर म्हणजे कमी होत चाललंय आणि या सगळ्यामध्ये ओजसला भूमी आता आपलंसं करत चाललेली आहे. मग भूमी ओजसला आपल्या जवळ घेते आणि त्यानंतर त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याला आता आपल्या जवळ घेऊन रडायला लागते. शंकरशनला हे खूप छान वाटतं आणि त्याची ओजस बद्दलची काळजी आता कमी होते आणि तो विचार करतो नाही काहीही झालं तरी सुद्धा मी क्षितिजाला भूमीपासून दूर जाऊ देणार नाहीये. मी क्षितिजाची कस्टडी भूमीला मिळवणार आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने भूमीला न्याय मिळेल. माझ्यापासून त्यांच्यावरती कोणताही अन्याय नाही झाला पाहिजे, असं आता शंकरशन विचार करतो. इकडे तोपर्यंत पौर्णिमाने आरतीची म्हणजे औक्षणाची थाळी तयार केलेली असते आणि तोपर्यंत रागिणी येते आणि पौर्णिमा तुझं काय आता, हे सगळं काय करायला काढलेस तू, असं म्हणायला लागते. त्यावरती पौर्णिमा म्हणते आई तुमची आरती करायची आहे मला. यावरती ती म्हणते का, आई घरामध्ये नाहीये म्हणून तू माझी आरती करतेस की काय आज जिवंतिकेच्या पूजेच्या दिवशी. यावरती ती म्हणते बिलकुल नाही, आज तुम्ही जे काही केलेत ना तुम्हाला कुणाची दृष्ट लागायला नको. आज ज्या पद्धतीने क्षितिजाला भूमीपासून दूर केलेत ना आणि तिला तोडलेत ना तर तुम्हाला या सगळ्यामध्ये औक्षण तर व्हायलाच पाहिजे. रागिणी म्हणते असं असेल तर कर, मी बसलेच इथे आहे आणि खरं तर क्षितिजाला इकडे आणणं ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. यावरती पौर्णिमा म्हणते कसं सांगाल का मला. त्यावरती ती सांगायला लागते अगं कसं आहे ना, क्षितिजा इकडे आली की आकाश तिला सारखं तिच्याच मध्ये राहणार, तिला पॅम्पर करत राहणार आणि सारखं तिला पॅम्पर करत ज्या वेळेला आकाश राहणार आणि त्याच वेळेला आता इकडे त्याचं बिझनेसकडे त्याचं सगळ्याकडे दुर्लक्ष होणार आणि मला या घरावरची या बिझनेसवरची माझी पकड व्यवस्थितरित्या करण्यासाठी मदत होणार आहे. आहेस कुठे तो पौर्णिमा. आणि बरं इतकंच करून मी थांबणार नाहीये. आता या सगळ्यामध्ये मी आता शंकरशन आणि आकाश यांच्यामध्ये असे काही वाद लावणार आहे ना किंवा अशी काही भांडणं करणार आहे ना की ज्याच्यामुळे ते दोघं जण सतत भांडत बसून ते दोघं जण आपसातच गुरफटून बसतील आणि या सगळ्यामध्ये आकाश पूर्णपणे बिझी राहील. यावरती आता पौर्णिमा म्हणते तुमच्या डोक्यात तरी काय चाललंय, तुम्ही करणार तरी काय आहात. यावरती रागिणी म्हणते तू म्हणतेस ना माझी गँग आहे, आता माझ्या गँगला सांगून मी काय करते ते बघ. रागिणी लगेच फोन करते आणि आपल्याच ऑफिस मधला म्हणजे आकाशच्याच ऑफिस मधला एक एम्प्लॉई तो काहीही करून आता इकडे दुर्घटनाग्रस्त झाला पाहिजे, त्याचा काहीतरी अपघात झाला पाहिजे अशा पद्धतीचं काहीतरी योजना करते आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे पौर्णिमा म्हणते तुमच्या डोक्यात काय. रागिणी म्हणते तू बघशील ते. इकडे तोपर्यंत मानसी भेटायला येते, ती म्हणजे भूमीला आणि ताई तुझी रडून काय हालत झाली बघ, काल तुला किती त्रास झाला असेल ते तरी बघ. यावरती भूमी सांगते मुळातच या सगळ्यामध्ये आता इथे गोष्ट थांबत नाहीये, मी क्षितिजाला तिकडे पाठवलंय पण आत्या आणि पौर्णिमा
पौर्णिमा ह्या तिच्यावरती कसा कधी काय राग काढू शकतील हे आपण नेम नाही सांगू शकत आहे। म्हणून मला काय वाटतं माहितीये का, क्षितिजा तिकडे असेपर्यंत डोळ्यात तेल घालून तिच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आणि ह्याच्यावरती मी फक्त तुझ्यावरती विश्वास ठेवू शकते म्हणून तूच फक्त या सगळ्यामध्ये मला आता मदत करू शकतेस। काहीही झालं तरी सुद्धा तू लक्ष ठेव यावरती। मग आता लगेचच मानसी सांगते, ताई तू बिलकुल चिंता करू नको, मी क्षितिजावरती डोळ्यात तेल आणून लक्ष घालीन, तू बिलकुल चिंता करू नको, क्षितिजाला केसालाही धक्का लागू देणार नाहीये असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये क्षितिजाला मी काळजी घेईन असं म्हटलेलं असतं। त्यानंतर भूमी सांगायला लागते, मुळातच ते सीसीटीव्ही फुटेज मिळालं दुसरं त्याच्यामधलं एक सीसीटीव्ही फुटेज मध्ये महत्वाची गोष्ट सापडली होती। मुळातच या सगळ्यामध्ये ती महत्वाची गोष्ट ज्या वेळेला सापडली ना, तो एक माणूस आहे, तो माणूस आपल्या घरामध्ये लपून छपून काहीतरी शिरत होता। मी गायकवाडांना ते फुटेज पाठवलेलं आहे, गायकवाडांना फुटेज पाठवून मी या सगळ्यामध्ये त्या माणसाचा शोध घेतलाय। तो माणूस आपल्या घरात, त्या माणसाचा शोध लागला ना की तो का घरात आला होता, त्याला कोणी आपल्या घरामध्ये पेरलं होतं, या सगळ्या गोष्टी आता समोर येतील आणि मग मात्र आता आत्यांचं भांड फुटेल। काहीही झालं तरी या अपघाताच्या मागे आत्या आहेत हे जर का मी सिद्ध केलं ना तर अनेक गोष्टी आता क्लिअर होतील आणि अनेक गोष्टींना या सगळ्यामध्ये आता इकडे मार्ग सापडतील। यावरती मानसी म्हणते, ताई तू काळजी करू नकोस, तुला जी काही मदत हवी आहे ती मदत करायला मी तयार आहे आणि या सगळ्यामध्ये तू फक्त मला सांग, काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझ्या पाठीशी राहीन, क्षितिजाची काळजी घेईन यावरती भूमी सांगते। आणि आकाशला सुद्धा आता ऑफिस कडून दुर्लक्ष होऊ देऊ नकोस। इकडे तोपर्यंत आकाश क्षितिजाची खेळत असतो, ए बाळा कशी आहेस तू, या रूम मध्ये इतक्या दिवसांनी येऊन तुला कसं वाटलं, अशा गोष्टी ज्या वेळेला आता इकडे ती बोलत असतो त्यावेळेला क्षितिजाला तो आता सांभाळता तिच्याशी गप्पा मारता आता इकडे तोपर्यंत अथर्व आणि मानसी हे दोघं जण धावत पळत येतात। ज्या वेळेला अथर्व आणि मानसी हे दोघं जण येतात, आकाश म्हणतो, काय रे काय झालं, अथर्व म्हणतो, दादा लवकर चल खूप मोठं गोष्ट झालेली आहे। यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो, म्हणजे लगेचच इकडे आता अथर्वला आकाश म्हणतो, काय झालंय तू मला सांगू तरी शकशील का। यावरती तो म्हणतो, आपल्या एका प्लांट मध्ये अपघात झाला, एका माणसाचा अपघात झालाय, त्याला हॉस्पिटलमध्ये हलवायचं आहे, तू लवकरात लवकर चल असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे सांगायला लागते रागिणी, हो आकाश चल लवकर। यावरती मग तो क्षितिजाला आता इकडे ठेवतो आणि त्यानंतर ताबडतोब तो आता ऑफिस मध्ये जायला निघतो। इकडे भूमी आता जिवंतिका मातेच्या इथे उभी असते आणि ती सांगत असते, काहीतरी अघटित घडणार असं मला वाटते, सगळं ठीक घडू दे। पण त्याच वेळेला दिवा विझतो आणि भूमीच्या मनामध्ये डाऊट येतो, नाही माझ्या मते काहीतरी गडबड आहे, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा हा शुभ शकून नाहीये, हा अशुभ शकून कसला मिळाला असेल, नक्की हे काय चाललेलं आहे। आणि त्यानंतर मग या सगळ्यामध्ये ती आता विचार करायला लागते की नाही काहीतरी अपशकुन आहे आणि मग ती प्रार्थना करायला लागते। ज्या वेळेला ती आता प्रार्थना करत असते त्याच वेळेला इकडे आकाश खाली येतो आणि तो सांगायला लागतो, आत्या मी जातोय, म्हणजे त्या एम्प्लॉईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवायला लागणार आहे आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवल्यावरती मग आता काय कार्यवाही असेल किंवा त्या एम्प्लॉईला काही कसली गरज असेल तर मला तिकडे जायला पाहिजे असं आता तो म्हणायला लागतो। त्यावरती मग आता रागिणी म्हणते, अरे क्षितिजा एकटी आहे ना। त्यावरती आकाश म्हणतो, आत्या तू आहेस ना, तू दे जरा क्षितिजाकडे काळजी असं म्हटल्यावरती माकडाच्या हातात कोळीत सोपवून आकाश चाललेला असतो खरा, पण घडणारी घटना खूप मोठी असते। बरं हे सगळं होत असताना आकाश निघून जातो आणि रागिणी आपल्याच प्लॅनवरती खुश होते। मुळातच हा प्लॅन तिचाच असतो की या सगळ्यामध्ये आता कंपनीच्या एम्प्लॉईला आजारी पाडायचं, त्याला शंकरशनच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचं आणि पुढचा घाणेरडा प्लॅन करायचा। आकाश धावत पळत ज्या वेळेला तिकडून निघून जातो त्यावेळेला रागिणी विचार करते, जा आकाश तुला जे काही करायचंय ना ते कर, पण माझा डाव या वेळेला असा काही मी तुझ्यावरती हाणून पाडणार आहे ना की तुला कळणार पण नाही। इकडे शंकरशन आता पाणी पित असतो, अचानकपणे त्याच्या हातून पाण्याचा ग्लास काचेचा पडतो, खाली फुटतो आणि त्यानंतर सुलोचनाबाई येतात आणि सुलोचनाबाई आता सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये आता अपशकुन झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता अपशकुन होऊन आणि या सगळ्यामध्ये आता काहीतरी गडबड घडणार आहे। ही मुळातच मुलगी इकडे आलेली आहे ना, म्हणून आता हा अपशकुन घडणारच आहे। आणि यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतो शंकरशन, काहीही नाहीये, असं काही नसतं,
मी अपशकून शकून काही मानत नाही आणि त्यामुळे कुणीही भूमीला दोष देणार नाही असं म्हणत शंकरशन जरी निघून गेला असला तरी आता भूमी सगळ्या काचा गोळा करत असते आणि तिच्या मनात शंका आहे, तो खरंच काही अपशकून घडणार आहे का? सुलोचनाबाई म्हणतात, कर कर, अजून किती सगळा गोंधळ केलेला निस्तरशील हे काही मला कळतच नाहीये असं म्हटल्यावर ती शंकरशन आपल्या ऑफिसला निघून जातो. सुलोचनाबाईंचं टोमणे मारणं हे काही थांबलेलं नसतं. सुलोचनाबाई टोमणे मारतच असतात. भूमीच्या मनामध्ये शंका येत असते, काही शंकेची पाल चुकचुकत असते, काहीतरी मग आता गडबड झालेली आहे असं तिला वाटत असतं. ती देवाकडे प्रार्थना करत असते, काहीही झालं तरी सुद्धा सगळं काही ठीक होऊ दे आणि या सगळ्यामध्ये आता उगाचच कुणावरती काहीही संकट नको असं म्हणत भूमी विचार करते, नाही मला हॉस्पिटलला जायला पाहिजे, कारण जाताना जो काही ग्लास फुटला त्यामुळे ती आता खूप अस्वस्थ असते आणि ती हॉस्पिटलला जायला निघते. ज्या वेळेला ती हॉस्पिटलला जायला निघते तेव्हा एक वॉर्डरोबच्या वेशामधला माणूस जो कारस्थान करण्यासाठी आलेला असतो तो माणूस जानकीला धडकतो आणि जानकी त्याच्याकडे पाहते. ज्या वेळेला जानकी त्याच्याकडे पाहते आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून तो माणूस आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये घुसलेला तो आता चोर असतो, जो चोर छुप्या पावलाने ब्रेक फेल करायला आलेला असतो. इकडे तोपर्यंत शंकरशन त्या माणसावरती उपचार करत असतो. आकाशच्या ऑफिस मधल्या त्या माणसाला एक इंजेक्शन दिल्यामुळे आता इकडे तो माणूस लगेचच म्हणजे तो बेशुद्ध होतो, त्याची क्रिटिकल कंडिशन होते. इकडे भूमीने त्या माणसाचे डोळे पाहिल्यावरती ती विचार करते, हा तोच माणूस आहे, नाही मला शोध घ्यायलाच पाहिजे. नर्स धावत पळत सांगायला येते की त्यांची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे आणि या सगळ्यामध्ये आता आकाशच्या माणसाची हालत खराब ही आता इकडे शंकरशनच्या मुळे झालेली आहे. हाच रागिणीचा डाव आहे. रागिणी हे असले घाणेरडे डाव खेळून काय सिद्ध करू इच्छिते हे येणाऱ्या भागातच कळणार.